श्री संत तुकाराम महाराज त्या भगवान समोर प्रार्थना करतात आणि प्रार्थना करत असताना त्या देवाला म्हणतात की हे देवा, हे परमेश्वर आहे, तुझी जी मूर्ती आहे ती कशाची आहे? ती साक्षात विशुद्ध धर्माची मूर्ती आहे. आणि तू विशुद्ध धर्माची मूर्ती असल्यामुळे आमच्या हातनं काय घडून आणणं तू कोणाच्या हातात आहे? तर हे तुझ्या हातात आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हातात. हे देवा, हे परमेश्वर, आमच्या दुःस्वरूपी कर्मापासून सोडवणूक कर आणि आमचा स्वीकार कर. म्हणजे सोडवी दातारा कर्मापासूनही दुःखर आणि आमचा स्वीकार केल्याने तुला काही भार तर नाही ना? करीसे अंगीकार तरी काय माझा भार? म्हणजे सोडवी दातारा कर्मापासूनही दुःस्तर जीवींच्या जीवना तुका म्हणत नारायणा. म्हणजे सोडवी दातारा कर्मापासूनही दुःस्तर अशा अर्थाचा अभंग आहे विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला असेल. आता मी तुमचीच आहे. जर तुम्हाला झोप येत असली तर आतून पांघरून काय आलेलं आहे मग मोकळं झोपा, कारण मी तुमचीच आहे. झोपलं तरी मला काय हरकत नाही. आमच्या वाड्यातले काही लेकरं म्हणले होते, आता समर्थ, नैतिक, श्रुती, अंजनी, प्रगती, माझा भाऊ हे काय म्हणले होते मला, आम्ही तुझ्या कीर्तनाला येतानी आतरून पांघरून घेऊन आलात. आणलेत ना तुम्ही आतरून पांघरून? मस्त झोपा. तुम्हाला झोपण्यासाठी तिथं जागा करू. जमतंय ना विठ्ठल? अभंग श्री संत तुकाराम महाराज यांचा असू दे. या अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की देवाची जी मूर्ती आहे ती कशाची आहे? ती साक्षात धर्माची मूर्ती आहे. तर मूर्तीचे वेगवेगळे प्रकार पडतात. वाङ्मयामध्ये एकूण 8 प्रकारच्या मूर्ती सांगितलेल्या आहेत. वेदमूर्ती, श्रीमूर्ती, पापमूर्ती, पुण्यमूर्ती, कैवल्यमूर्ती, ज्ञानमूर्ती, ब्रह्ममूर्ती व वाङ्मयमूर्ती. ह्या 8 प्रकारच्या मूर्ती आहेत. पण त्या साधू संतांनी, त्या भक्तजनांनी ज्या उच्च कल्पनेची मूर्ती मांडली आहे, तशा उच्च कल्पनेची मूर्ती मांडणं व तशा उच्च कल्पनेची मूर्ती बनवणं हे क्वचितच आपल्याला बघायला भेटणार. ह्या तर विशिष्ट प्रकारच्या मूर्ती असतात. गणेश उत्सवामध्ये पण बघा आपण विशिष्ट प्रकारच्या मूर्ती बनवतो. कोणी सोन्याची मूर्ती बनवेल, कोणी चांदीची मूर्ती बनवेल, कोणी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवेल, कोणी दगडाची मूर्ती बनवेल, कोणी वाळूची मूर्ती बनवेल. अशा विशिष्ट प्रकारच्या मूर्ती बनवतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा एक विशिष्ट प्रकारची मूर्ती बनवली. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला शब्द ब्रह्माची मूर्ती बनवली ना. ती शब्द ब्रह्माची मूर्ती जगाच्या इतिहासामध्ये अजून कोणीच नाही बनवली. कशाची मूर्ती बनवली? तर केवळ शब्द ब्रह्माची मूर्ती बनवली. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे शब्द ब्रह्म शेष त्याची मूर्ती सुरेख वने वपू निर्दोष निर्मिता असे. शब्द ब्रह्माची मूर्ती बनवली, शरीराचा वर्णन निर्दोष आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द ब्रह्माची मूर्ती बनवली ना, तसंच श्री संत तुकाराम महाराज म्हणतात शब्द हा ती मोलाचा, शब्द हा देव आहे. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, त्याची गौरव पूजा करू. शब्द वापरताना आपण कधीही जपून वापरला पाहिजे. अमृत वस्तू दाखवणारा अर्थ जर कोण असेल ना तर तो शब्द आहे. आता मी तुम्हाला एवढे सर्व काही मूर्तीचे प्रकार सांगितले. शब्द म्हणजे काय सांगितलं, माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की जसं ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द ब्रह्माची मूर्ती बनवली ना, तसं तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की देवाची जी मूर्ती आहे ती कशाची आहे? ती साक्षात विशुद्ध धर्माची मूर्ती आहे. आणि ती धर्माची मूर्ती असल्यामुळे आपल्या हातनं काही घडून आणणं हे कोणाच्या हातात आहे? तर हे त्या देवाच्या हातात आहे, हे त्या भगवंताच्या हातात आहे. हेच अभंगाचं प्रथम.
आपल्या दिंडीचे जे मार्गदर्शक आहेत, दिंडीचे म्हणजे आपल्या दिंडी जो मार्ग दाखलेला आहे, बारामतीचे योगीराज शिंदे ते इथे उपस्थित झालेले आहेत बारामतीवरून, त्यांच्यासाठी एकदा काय वाजवा. तसे ते जेवढे, कारण की पुरुषोत्तमाची दिंडी हा दिंडी वैयक्तिक आपण काढलेली नव्हती, तो त्यांचा विषय होता. त्यांनी पुरुषोत्तमाचं आपल्या दिंडीला नाव दिलं आणि त्यांनी नंबर आपला ते सुरू केलं. त्याच्यासाठी त्याचा आपण देवाची जी मूर्ती आहे ती कशाची आहे? ती साक्षात विशुद्ध धर्माची मूर्ती आहे. आणि ती धर्माची मूर्ती असल्यामुळे आपल्याला पाप कडून आणणं की पुण्य कडून आणणं हे कोणाच्या हातात आहे? तर देवाच्या हातात आहे. हे त्या भगवंताच्या हातात आहे. विठ्ठल आता आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये पाप, धर्म, कर्म, पुण्य असे मोठमोठे वेगवेगळे शब्द वापरतो, पण त्या शब्दाचा नेमका अर्थ काय असतो हे आपल्या कोणालाही माहिती नसतं. तर सर्वप्रथम आपण धर्म म्हणजे काय हे जाणून घेऊया. धर्म म्हणजे फक्त मंदिरात जाणे, पूजा करणे, आरती करणे हा धर्म नव्हे. हा धर्मातला फक्त एक भाग झाला. तुम्ही म्हणता धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे आपण उठल्यापासून झोपेपर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या ज्या क्रिया असतात ना, जे काम असतात ना, ते सर्व धर्मयुक्त पाहिजे. ते कसे? तर ते ओळखण्याकरता 4 लक्षण आहेत: सदाचार, अहिंसा, सत्य व दया. पहिला सदाचार. सदा म्हणजे चांगली आणि आचार म्हणजेच वागणूक. आपण आपल्या जीवनामध्ये चांगली वागणूक ही ठेवलीच पाहिजे. दुसरा अहिंसा. आपण आपल्या जीवनामध्ये कधीच अहिंसा करू नये. तिसरं सत्य. आपण नेहमी सत्य बोलावे व सत्यप्रमाणे वागावे. चौथं दया. पशु प्राण्यांवरती, प्राणी मात्रांवरती दया करावी. हे समजण्याकरिता मी तुम्हाला काही दृष्टांत सांगते. आधी भजन करायचं. आता एक पोलीस अधिकारी असतो. त्या अधिकाऱ्याचं काम काय असतं? दोषीला शिक्षा द्यायची, निर्दोषीला वाचवायचे. पण तो अधिकारी काय करतो? दोषीकडनं पैसे घेऊन त्याला सोडून देतो आणि निर्दोषीला अटक करतो. मग हे त्याचं कार्य झालं का? नाही. बोलत चला मी घरचीच आहे, त्याचं कार्य झालं का? मग हे काय झालं? कुकर्म झालं. अजून एक उदाहरण सांगू का? आता एखाद्या माणसाला आपली फार गरज आहे, तो माणूस आपल्याकडे धावत येतो आणि आपल्याला म्हणतोय वाचवा वाचवा, मला ते लोक मारतायत, त्या लोकांपासून वाचवा. आता त्या लोकांपासून ह्या माणसाला वाचवणे हा काय झाला? आपला धर्म झाला. धर्म झाला की नाही? पण आपण त्या माणसाला त्या मारणाऱ्या लोकांकडे सोपवणे हा काय झाला? अधर्म झाला. मग आपण त्या माणसांसोबत जडून त्या माणसाला वाचवतो आणि माणसाला वाचवताना आपल्या शरीराला कष्ट होते, आपल्या शरीराला इजा होते, आपल्या शरीराला त्रास होतो. आणि श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की एखाद्याची मदत करताना, एखाद्याला वाचवताना जर आपल्या शरीराला त्रास होत असेल, आपल्या शरीराला इजा जर होत असेल, तर आपल्याला साक्षात देवाची प्राप्ती होते. जेव्हा लंकाधिपती रावण सीते मातेस घेऊन जात होता, तेव्हा सीता माता जोरात ओरडल्या, वाचवा वाचवा, मला वाचवा. तोच आवाज जटायू नावाच्या एका दिव्य पक्षाच्या कानावरती पडला. जटायूंना त्या आवाजामध्ये काहीतरी कष्ट, वेदना वाटल्या. जटायूंना लगेच आकाशामध्ये भरारी घेतली. बघतात तर काय, लंकाधिपती रावण सीते मातेस घेऊन जात आहे. जटायू रावणास म्हणतात, हे दुष्ट रावणा सोड तिला. जटायू सीते मातेस म्हणतात, पुत्री तू चिंता नकोस करू, मी वाचवेल तुला. तर विचार करा, कुठं त्रिभुवन विजेता रावण आणि कुठे साधे पक्षी जटायू.
यांच्या शक्तीचा काहीच ताळमेळ नव्हता, पण तरीही जटायू रावणासोबत लढले. रावणाकडे दिव्य तलवार होती. रावणाने तलवार घेतली की जटायूच्या पंखांवरती मारली. जटायू तसेच आकाशामधनं खाली पडले. काही काळानंतर सीते मातेचा शोध घेण्याकरता तिथे राम आले. रामानं जटायूला बघितलं. जटायूला मांडीवरती घेतलं. प्रेमाने जटायूच्या अंगावरनं हात फिरवला. जटायूला आपला प्राण धरून ठेवला होता. का तर सर्व झालेली घटना त्यांना रामास सांगायची होती. जटायूने सर्व झालेली घटना रामास सांगितली आणि रामाने त्यांचा अंतिम संस्कार केला, तेही देवाच्या स्वरूपामध्ये. तर मला सांगा, जटायूला एवढे भाग्य का प्राप्त झाले बरं? कारण त्यांना सीते मातेला वाचवण्यासाठी आपल्या शरीराला त्रास दिले, आपल्या शरीराला पीडा करून घेतली, त्यांना आपला प्राण दिला, म्हणून त्यांना डायरेक्ट देवाची प्राप्ती झाली. विठ्ठल काही झालं धर्माविषयी. आता आपण पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय हे जाणून घेऊया. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक क्रिया करतो, पण त्या क्रिया केल्याने पाप होतं की पुण्य होतं हे आपल्या कोणालाही माहिती नसतं. आपण म्हणतो जर वाईट कार्य केलं की पाप होईल आणि चांगलं कार्य केलं की पुण्य होईल. हे पाप आणि पुण्य नेमकं असतं तरी काय? कोणतं कार्य केल्याने पाप होतं, कोणतं कार्य केल्याने पुण्य होतं याची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया. तर सर्वप्रथम पाप म्हणजे काय? पाप म्हणजे आपल्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कोणतेही वाईट कार्य ज्याने इतरांना त्रास होईल, इतरांना वेदना होत्या, पापामुळे माणसाला दुःख भोगावी लागतात. जन्म येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुले. जन्म मरण म्हणजे दुःख सागरच, आणि या जन्म मरणातील ती वेळ म्हणजे संसार अथवा जीवन. यामध्ये जवळपास सर्व दुःखच आहे अशी मोठमोठे वेदशास्त्र संत सांगतात. दुःख बांधवडी संसार दुःख मुळ चोहीकडे विंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आपला संसार हा दुःखच आहे, अर्थात पापाला कारण हे दुःखच आहे. विठ्ठल आता हे झालं पापाविषयी. त्यामुळे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, नामसंकीर्तन साधन पाहिजे.
तीन प्रकार पडतात: सामान्य पाप, मध्यम पाप व महापाप. पहिला प्रकार सामान्य पाप. सामान्य पाप म्हणजे संतांची अथवा सज्जन लोकांची निंदा करणे. दुसरा प्रकार मध्यम पाप. मध्यम पाप म्हणजे शस्त्र वळवणे, शस्त्र लुटणे, परस्त्री पळवणे ही झाली मध्यम पाप. व महापाप. महापाप म्हणजे ब्राह्मण, गाय, निरपराध प्राणी यांना मारणे, विष घालवणे, सोने चोरणे, दारू पिणे ही झाली महापाप. आणि ही सर्व पापे आपल्याला पापाचे हकदार बनवतात. आणि जोपर्यंत आपल्या जीवनामधून ही सर्व पापी जात नाहीत ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये दशरा म्हणजे आनंदही येणार नाही. जर तुमच्या हातून ही सर्व पापी झाली असतील तर चिंता करण्याचं कारण नाही. कारण एकदा सूर्याचा उगवला क्षणात अनंत रूपी पापाचा अंधकार नाहीसा झाला. म्हणजे कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, सर्व काही विसरायचं आणि फक्त नामचिंतन करत राहायचं. घेतो नाम विठोबाचे, आणि फक्त नामचिंतन करत राहायचं. जसं वाल्या कोळी हे त्याचं सर्वस्व विसरून फक्त नामचिंतन करत होता. तर वाल्या कोळी तर आपल्या सर्वांना तर माहितीच आहे. त्याच्या पापाचा आकडा एवढा झाला होता की तो मोजण्यासारखा नव्हता. वाल्या कोळी एका माणसाला मारायचा की एक छोटा दगड एका रांजणामध्ये टाकायचा. असे त्याचे 7 रांजण भरले होते. विचार करा किती पाप वाल्या कोळीने केले असेल. मग त्याला एक दिवशी नारद भेटले. नारद वाल्यास म्हणतात, तू हे सर्व पाप करतो, पण तू हे पाप कोणाकरिता करतो? तर वाल्या नारदास म्हणतो, मी हे सर्व पाप माझ्या कुटुंबाकरिता करतो. नारद वाल्यास विचारतात, तू हे सर्व पाप तुझ्या कुटुंबाकरिता करतोयस ना, तर आता घरी जा. घरी जा आणि तुझ्या घरच्यांना घरी जा. वडिलांना वाल्या म्हणतो, मी तुमच्यासाठी एवढं पाप करतो, या पापामध्ये तुम्ही माझे भागीदार होताल का? तर त्यावर त्याचे आई वडील म्हणते, हे बघ बाळा, तू जेव्हा लहान होतास तेव्हा आम्ही तुला सांभाळलं, तुला लहानाचं मोठं केलं, खाण्याजोगं केलं. आमच्या हातपाय काय चलत नाही, मग आम्हाला सांभाळायची ही तुझी जबाबदारी आहे, हे तुझं कर्तव्य आहे. मी तुझ्या पापामध्ये तुझे भागीदार नाही होऊ शकणार. मग वाल्या त्याच्या मुलांकडे जातो, त्याच्या मुलांना म्हणतो, मी तुमच्यासाठी एवढं पाप करतो, या पापामध्ये तुम्ही माझे भागीदार होताल का? तर त्यावर त्याची मुलं म्हणतात, आता आम्ही लहान आहोत, आम्हाला खोपे उघडायचं, आम्हाला सांभाळायचं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि तुमचं कर्तव्य म्हणजे आम्ही वाल्याला वाटतं माझी बायको तरी हो म्हणे. वाल्या त्याच्या बायकोला म्हणतो, मी तुमच्यासाठी एवढं पाप करतो, एवढे गुन्हा करतो, एवढे मारामाऱ्या करतो, एवढ्या चोऱ्या करतो, या पापामध्ये तुम्ही माझे भागीदार होताल का? तर त्यावर त्याची बायको म्हणते, मी तुमच्या सुखामध्ये भागीदार होईल पण दुःखामध्ये नाही, मी तुमच्या पुण्यामध्ये भागीदार होईल पण पापामध्ये
वाल्या निराश होतो आणि नारदाकडे जातो. तेव्हा त्याच्या डोक्याची हेडलाईट लागते आणि तो म्हणतो की हे सर्व कोणीच कोणाचं नसतं, सर्व हे आपापलेच असतात. आणि आता कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही नामचिंतन करता तर तुम्ही कोणाकरिता करता? कुटुंबाकरिता आणि देहाकरिता. पण आपलं कुटुंबही आणि देहही हे इथेच राहणार आहे. आपलं नाम हे सोबत येणार आहे. हे झालं पापाविषयी. आता आपण पुण्य म्हणजे काय हे जाणून घेऊया. पापाचे फळ जसे दुःख तसेच पुण्याचे फळ ही सुख. माणसाला पुण्याचे फळ हवे, पुण्य करण्यास नको, पापाचे फळ नको, पण करतात पापच. काही लोक विचारतात पापी माणसे सुखवतात कसे? तर ज्या अर्थी ते सुखवतात ना त्या अर्थी ते नक्कीच आधीच्या जन्मीचं पुण्य असेल. जेव्हा ते पुण्य संपेल ना तेव्हा त्यांना कायमचे दुःख येईल. कबीर म्हणतात, कबीर त्याला पुण्य का जब तक भरा है भंडार तब तक अवगुण माफे करो गुनाह हजार. पुण्य हे भुलणार नाही तर पुण्य हे सुकृतात आहे. पुण्याचे एकूण 3 प्रकार पडतात. सामान्य अलौकिक पुण्य, परमार्थिक प्राप्तीचे पुण्य व परलौकिक भोगाचे पुण्य. पहिला प्रकार सामान्य पुण्य म्हणजे कोणतेही चांगले कार्य, उदाहरणार्थ आई वडिलांची सेवा, गरिबास मदत, हे सामान्य पुण्यामध्ये मोडते. दुसरा प्रकार परमार्थ प्राप्तीचे पुण्य, ज्याने परमार्थाची प्राप्ती होती. आणि तिसरा प्रकार परलौकिक भोगाचे पुण्य, ज्याला परलौकिक भोग प्राप्त होतात. गीतेमध्ये अजून 4 प्रकारचे पुण्य सांगितलेले आहेत. वेदात ध्यान, तप करणे, यज्ञ करणे व दान करणे. आता आपण आपल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बघितल्याप्रमाणे की देव कोण आहे? तर देव हा धर्माची मूर्ती आहे. देव धर्माची मूर्ती असल्यामुळे आपल्या हातनं पाप घडून आणणं अथवा पुण्य घडून आणणं हे कोणाच्या हातात आहे? तर हे त्या देवाच्या हातात आहे. ते कसं? तर महाभारतामध्ये अर्जुनाकडनं पुण्य घडून आणणं हे त्याच्याच हातात होतं. कौरवाकडून पाप घडून आणणं हेही त्याच्याच हातात होतं. आणि अंजानपणे आपल्या जीवनामध्ये काही चूक झाली असेल, पाप झाला असेल, पुण्य झाले असेल तर हेही त्याच्यामुळेच झाले असणार. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पाप म्हणजे दुष्कृत्य, म्हणजे कोणतेही वाईट कार्य, पुण्य म्हणजे सुकृत्य, कोणतेही चांगली कार्य. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगली कार्य केली नसतील तर त्याचा हिशोब तुम्हाला कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये चुकता करावाच लागतो. कारण माणूस जन्मास येतो फक्त 3 कारणामुळे: कर्म, पाप, वासना. ते कसं ते सांगण्याकरिता काही दृष्टांत सांगतो. बाई असते, तिला खूप दिवसापासून मूलबाळ होत नव्हतं. मग ती बाई एका मूर्ख जाणत्याकडून दोरीगंध आणत असते. मुली तो जाणत्या तिला सांगतो, तू काय कर, एखाद्या सज्जन माणसाच्या घराला आग लावून टाक, म्हणजे आपलं काम हे नक्कीच होईल. मग तिथे जाणत्याने सांगितल्याप्रमाणे का माणसाच्या घराला आग लावून टाकते. त्या माणसाच्या घरातील सर्व सामान राख होतं व त्याच्या गोठ्यातील लहान मोठी 8 जनावरं मरतात. काही दिवसानंतर त्या बाईच्या कर्मामुळे 30 जनावरं तिच्या पोटी जन्माला येतात. व तिच्या सासऱ्याला सर्व माहीत असतं, पण त्याच्या सासऱ्याचा नाईलाज असतो म्हणून तो कोणालाच काही सांगत नाही. पण त्या मुलांची गंमत अशी की जसं त्यांचं लग्न व्हायचं ना तसे ते मुलं मरायचे. एक करून 8ची 8 मुलं मेली. मग तो सासरा म्हणतो, देवाला सर्व काही कळतो, देवाच्या घरी न्याय आहे. मग हे ऐकून बाई चिडते व बाई त्या सासऱ्याला म्हणते, माझ्या वाघासारखे 8 लेकरं मेली, तुम्हाला आनंद होतोय दिसतोय. मग तो म्हातारा म्हणतो, म्हणजे तिचे सासरे म्हणतो, मला आनंद नाही होत. मग ते शेजारचे ऐकते, शेजारचेही म्हणते की बरोबर आहे, बाईचं बरोबर आहे, सासऱ्याने असं नाही बोलायला पाहिजे. तर तो सासरा म्हणतो, अरे बाबांनो, मला असं वाटतं का माझ्या कुटुंबातली लेकरं माझ्या परिवारावरती प्रेम नाही का बरं? पण
म्हणून ह्या बाईनं काय केलं, मूर्ख जाणत्याच्या नादी लागून एका गरीबाच्या घराला आग लावली. त्या गरीबाच्या घरातील त्याच्या गोठ्यातील लहान मोठी 8 जनावरे मेली. 3 जनावरं तिच्या कर्मामुळे तिच्या पोटी जन्माला येईल. केले कर्म झाले त्यांचे भोगावे. केले कर्म झाले त्यांचे भोगावे. की हिनं एका मूर्ख जाणत्याच्या नादी लागून एका गरीबाच्या घराला आग लावली व त्या गरीबाच्या घरातील त्याच्या गोठ्यातील लहान मोठं 8 जनावरं मेली. 3 जनावरांच्या पोटी जन्माला आली व हिला तापाच्या आगीमध्ये सोडून गेली. मग हे बोलणं सर्वांना पडलं. सर्व म्हणले की या बाबाचं हिच्या सासऱ्याचं बरोबर आहे ना, असं नाही करायला पाहिजे. तिला पण तिची चूक तिनं कबूल केली. तिला असं वाटू लागले की आपला सासरा हा महान आहे. ती तिच्या सासऱ्याची सेवा करू लागली. म्हणजे कर्म आपण जन्माला कशाला येतो, तर कर्माचं फळ बघण्याकरता, असं म्हणण्यापेक्षा आपण कर्म भोगण्याकरिताच जन्माला येतो. जन्माला येण्याचे 3 प्रकार पडतात: स्वइच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध व परीच्छा प्रारब्ध. पहिला प्रकार अनिच्छा प्रारब्ध. आपली इच्छा असेलही किंवा नसेलही तरी आपल्याला जन्माला यायचंच आहे. दुसरा प्रकार स्वइच्छा प्रारब्ध. संत व सज्जन लोक त्यांच्या इच्छेनुसार जन्माला येतात. म्हणजे त्यांची इच्छा जर असेल तरच ते जन्माला येतात, त्यांची इच्छा नसेल तर ते जन्माला येत नाही. तिसरा प्रकार परीक्षा प्रारब्ध. म्हणजे देवाला जन्माला आणावं लागतं. हे कसं, हे सांगण्याकरिता एक उदाहरण रेल्वे गाडीनं 2 प्रवासी प्रवास करत असतात. एक असतो तिकीटवाला प्रवासी आणि एक असतो पासवाला प्रवासी. तर तिकीटवाला प्रवासी हा एकाच वेळी जाऊ शकतो, पण पासवाला प्रवासी हा कित्येकही वेळी जाऊ शकतो. म्हणजे ते तिकीटवाले प्रवासी हे झाले आपण जीव, म्हणजे आपण मनुष्य. आणि पासवाले प्रवासी हे झाले संत. पण रेल्वे उद्घाटनाच्या वेळेस रेल्वे मात्र बोलावले जाते, म्हणजे तिथे संतही चलत नाही आणि जीवही चलत नाही. तर तिथे देवा सांगा म्हणजे आपण जन्माला कशाला येतो, तो कर्म भोगण्याकरता. कर्म कोणालाही चुकत नाही, मनुष्यालाही कर्म चुकत नाही, देवालाही कर्म चुकत नाही. जशी राजाला कर्म चुकले नाही, तिथे मातेला कर्म चुकले नाही, रामाला कर्म चुकले नाही, सगळं राजाला कर्म चुकले नाही, शेष मुनींना कर्म चुकले नाही. कर्म कोणालाही चुकत नाही. आणि ज्यांना कर्म चुकले नाही ना, अशाची श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी एक यादी केली. पर्येसी गवारे सादर कर्म निर्वंश झाले सगर, विल्हेवार दिले शारंगर. सगर राजा यांना सूर्यवंशी राजा असे म्हटले जात होते. त्यांना एकूण 60,000 पुत्र होते. कपिल मुनीच्या यज्ञातून निघलेला घोडा त्यांना कपिल मुनीच्याच आश्रमामध्ये चरताना सापडला. त्या घोड्याने त्या मुनींना त्या घोड्याची चोरी केली की काय असं समजून सगर राजाच्या मुलांना त्या ऋषीने श्राप दिला व त्यांना भस्म करून टाकले. म्हणजे ज्या सगर राजाला 60,000 पुत्र होते, त्या सगर राजाचा निर्वंश केला. स्वयं श्रीकृष्णही एका भिल्लाच्या बाणाचे स्वीकार अधीन झाले. स्वर्गाचा राजा इंद्र भगे पडून 1000 नेत्राचे झाले.
सीतेमातेला रामाचा योग सहन करावा लागला. शेष मुनींना पृथ्वीचा भार झेलावा लागला. पांडवांना महापंथ चालवावे लागले. रामाला सीतेमातेचा योग प्राप्त झाला. दशरथ राजाला पुत्रयोग प्राप्त झाला. कर्म कोणालाही चुकले नाही. स्वयं शंकरालाही कर्म चुकले नाही. विठ्ठल आता असंच एके वेळी शंकर बसलेले होते. तेथून शनिदेव जात होते. शनिदेव जात असताना शंकरांनी शनिदेवांना आवाज दिले, मग आमच्या राशीवरती कधी यायचे? शनी म्हणतात, येऊ लवकरच तुमच्या राशीवरती येऊ. मला डायरी बघू द्या, कारण डायरीमध्ये सर्व लिहिलेलं असतं. शनिदेवांनी डायरी बघितली आणि महादेवाला सांगितलं की उद्या सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत मी तुमच्या राशीवरती येणार आहे. आता शनी राशीवर यायचं म्हटल्यावर शंकराला कुठे चैन पडतंय? जर एकदा शनी राशीवर आला तर 40 वर्षाचे कुटाने उकरून काढून त्रास देतो. आता मला सांगा, शंकर कुठे राहतात? थंड हवेच्या ठिकाणामध्ये, म्हणजे हिमालयामध्ये. मग तिथे एक मानसरोवर असतं. शंकर शनी यायच्या वेळेस त्याच्या काही तासाने आधी त्या मानसरोवरामध्ये कुंभ करून बसतात. मग काही वेळानंतर शनी तिथे येतो. शनी सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत तिथेच असतात. मग महादेव बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर महादेव शनिदेवांना म्हणतात, मग तुम्ही आमच्या राशीवरती आला नाही. शनिदेव म्हणतात, आलो नाही तर कसे, सकाळपासून इथंच थांबलोय ना. त्यावर महादेव म्हणतात, मग तुम्ही आमचं काहीच नाही केलं. त्यावर शनिदेव म्हणतात, तुम्ही आमचं काहीच नाही केलं. महादेव म्हणतात, शनिदेव म्हणतात, केलं नाही तर कसं, तुम्हाला एवढं पाण्यात बसवलं ना विठ्ठल. म्हणजे कर्म कोणालाही चुकले नाही. स्वयं भगवान शंकरालाही कर्म चुकले नाही. कर्म मरणाऱ्यांना जिवंत ठेवत नाही व जिवंत असणाऱ्यांना मारत नाही. जन्मापासून मृत्यूकडे कर्म आपल्याला नेते आणि आपला मृत्यू झाला की कर्म आपल्याला पुन्हा जन्माला घालतो. पुनरुपी जन्म पुनरुपी मरण. किती जन्माया ज्ञानेश्वर महाराजांची कोंडी आहे, कर्म जे उरावे जैसे सुख दुःख फळावे तया ते भोगायावे ते हा एक. जन्म मरण सोपं नसतं आणि आपलं मेल्यानंतर काय होईल याचा आपण कोणीच विचार करत नाही. आणि आपल्या इकडे ज्याचा तो विचार करतो ना त्याला आपण मूर्ख असे म्हणतो. तर कोणी त्याचा विचार केलाय का? हातवरी करा बरं. कोणीच नाही केला. म्हणजे माझ्यापासून तुमच्यापर्यंत कोणीच त्याचा विचार नाही केला. मीही माझा विचार नाही केला की माझ्या मेल्यानंतर काय होईल. कारण आपल्याला गॅरंटी आहे, 100% गॅरंटी आहे की आपण मरणार नाहीत. पण आपण मरणार नाही असं म्हणून चालणार आहे का? नाही, कारण आपल्याला मरावं तर लागतंच. शास्त्र सांगतं जेव्हा स्थूल जीवातून सूक्ष्म जीव बाहेर काढतो ना तेव्हा त्या होणाऱ्या वेदना, मरणाच्या दारात जो टेकलाय ना त्याला त्या वेदना व्हायच्या. एवढ्या वेदना होतात जेव्हा 100 इंद्रिय एक सोबत चावतात ना तेव्हा ज्या वेदना होतात ना त्या काळी तेव्हा त्या वेदना होतात. म्हणून श्री संत तुकाराम महाराज त्या देवासमोर, त्या भगवान परमात्मा समोर त्या दुष्टरूपी कर्मापासून सोडवण्याची मागणी अभंगाच्या माझा सोड विधी
माझं सोडवीत आकारा सोडवीत आकारा कर्मापासून दिसतो. आता आपल्याला तुम्हाला सर्वांना तर भारूड ऐकायचे असेल का माझ्या कीर्तनात बसायचं? काय करायचं? झोप झाली ना? सगळ्यांची झाली का? नाही झाली? अजून झोपायचं का? सांग का मग अजून? तुम्हाला भारूड नाही ऐकायचे? पण सरपंच म्हणाले तर सोडा. काय करू आता? सोडू का नको? सरपंच म्हणते टाइम झाला म्हणून काका फोन आला त्याच्यावर. काका ते टाइम बोलले. झोपायचंय का? उद्या झोपू आपण रात्र. उद्या पुन्हा सांगते. येतात ना? पुढच्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी लेट होईल. उद्याच या आपलं. घरी या, सगळे बसा, मस्त आपण कीर्तन करू. येतात ना? कोण कोण आहे? जी चांगली शब्द गेली असतील ना ती तुम्ही सोबत घेऊन जावे. त्यांची वाईट शब्द गेले असतील ना, आपलंच लेकरू आहे, आपल्याच गावातले लेकरू आहे. आता इथे कोणी माझे भाऊ असतील, बहीण असतील, काका काकी आंटी, सर्वजण इथं माझे असतील, आजी आजोबा, तुम्ही सर्वजण माझेच आहात. आपलंच लेकरू समजून माझी चूक ही पदरात घ्या. आता तुमच्यामुळेच मला इथं उभं राहून तुमच्या समोर बोलण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे हात जोडून आभार मानते. तसंच मला असं वाटतं आपलं गाव हे काय कमी नाहीये. आपलं गाव हे सर्वांनाच माहिती आहे. जसं मी आता इथं स्टेज वरती उभा राहून तुमच्या समोर बोलण्याचं धाडस करीत आहे ना, असं मला वाटतं की आपल्या गावात प्रत्येक मुलगा हा कुठे ना कुठे त्याचीही कीर्ती गाजवावी. तो कुठे ना कुठे स्टेज वरती येऊन धाडस करून बोलण्याचं धाडस करावी, अशी माझी तुमच्या सर्वांकडे प्रार्थना आहे. तुम्ही सर्वांनी मुलींना शिकवा, मुलींना पुढे घाला. कारण जर मुली पुढे गेल्या तरच आपली प्रगती होणार आहे. आणि आपलं गाव हे साधारण नाही. आपलं गाव हे फक्त पंचक्रोशीतच माहित नाही असं नाही. आपलं गाव हे फक्त तालुक्यालाच माहिती असं नाही. आपलं गाव हे फक्त जिल्ह्यालाच माहिती असं नाही. आपलं गाव हे फक्त महाराष्ट्रालाच माहिती असं नाही. तर आपलं गाव हे अख्ख्या भारताला माहिती. अख्खं भारत आपल्या गावाला ओळखतं. आणि मला गर्व आहे की मी या मातीवरती, या भूतलावरती, या पुरुषोत्तमपुरीमध्ये जन्माला आहे. मला याचा अभिमान आहे, मला याचा गर्व आहे. आपलं गाव हे महान आहे. परत एकदा सांगते, आपलं गाव हे महान नाही. आणि या गावातील प्रत्येक जणांना, त्या गावातील मातीला, माझ्या सर्व इथं जर बसले तर सर्व माझे काकी तुम्हा सर्वांना, या गावकऱ्यांना, माझ्या गुरूंना, पुरुषोत्तमाला, या टाळकरी मंडळीला, मला सर्वांचं इथेच मी ही सेवा संपवते. उद्या